मला काही त्या गोष्टी सांगायच्या आहे. गेले महिनाभर झालाय इथे माझ्यापाशी गाडी आहे, बट मी कधी गाडी नागपूरमध्ये नाही चालवली ॲक्च्युली. म्हणजे कसं आहे की मी राहतो चिचगावमध्ये. ओके, नागपूरपासून जस्ट स्लाइटली दूर आहे. बट नागपूरमध्ये जेवढे काही हे आहे ना, म्हणजे सीन वगैरे सगळे, म्हणजे रस्त्याने चालण्याचे जे अनुभव वगैरे, हे मी हमेशा स्किप करतो. कारण मी कधी शहरात जातच नाही ना. माझं ऑफिस पण शहराच्या बाहेर आहे आणि माझं रूम पण शहराच्या बाहेर आहे. सो माझं कधी शहरामध्ये येणं कधी पॉसिबल होतच नाही. या सो आणि माझी नेहमीपासून इच्छा होती की नागपूरला आपण बाईकनी जावं वगैरे, नाईट टूर वगैरे. असं कधी प्रॉपरली झालं नाही. या आणि आता मला असं वाटलं की आता काही होत नव्हतं आताही. यस, बट ॲक्च्युली कसं आहे की मला असं वाटलं, आतून इच्छा झाली का चलावं म्हणलं थोडंसं आपण येऊन जाऊ सीताबर्डीपासून थोडंसं. सो यस, ॲक्च्युली मला ट्रॅफिक पोलीसची पण बहुत जास्त भीती वाटते. दॅट इज द ओनली वन रिझन की ज्याच्यामुळे मी रूम इथे नागपूरमध्ये नाही. बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापाशी लायसन्स पण नाही. या आणि लायसन नाही आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं तर म्हणजे ऑलमोस्ट लाईक 2,000-3,000 रुपयाचा फाईन तर आहेच. सो आता रात्री थोडेसे 12 वाजले आहे, रात्री 12:30-1 वाजत आहे. सो इट इज लाईक मला वाटलं की आता थोडं ट्रॅफिक पण राहत नाही. सो बेटर आहे की आपण थोडंसं फिरू इकडे आसपास. कसं आहे आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू, राईट. जास्त काय नाही, सीताबर्डी पासून आपण एक युटर्न मारून वापस येऊन जाऊ. ऍक्च्युली मी जिथून ट्रॅव्हल करताय तो आहे वर्धा रोड. आणि हे जे पुलाचं काम दिसून राहिलं सुरू, हे ऍक्च्युली आहे मेट्रोचं काम. आणि यांचं मेट्रो Have you seen that? हे प्रॉबेबली रेकॉर्ड झालंच असेल याच्यात. आता मला काय म्हणायचं आहे की चला थोडंसं आपण रेकॉर्ड करू आणि आपले एक्सपिरियन्स पण आपण थोडंसं जाणून घेऊ. मोठ्या शहरामध्ये राहणं म्हणजे वॉज लाईक अमेझिंग. इथे रात्रीचे 1 वाजले आहे तरी इथे ट्रॅफिक काही कमी होऊनच नाही राहिलाय. गाड्या, ट्रक्स, ट्रॅव्हल्स वगैरे भयानक चालू आहे इथे. आता ओन्ली वर्धा रोडवरूनच चालते का? वेल, नागपूर फिरायचं म्हणजे कसं की नागपूरच्या आतून या छोटे छोटे गली वगैरे पाहायचे आहे मला. कुठून कुठून रस्ता जातो, कुठून कुठून रस्ता जात नाही, सगळं माहीत करून घ्यायचं.
माझी अजून एक इच्छा आहे की मी न्यूयॉर्क मध्ये पण नाही का असाच फिरेन. या न्यूयॉर्क मध्ये नाही का समजा मी गेलो ना तर मी बाईक काढीन आणि असंच फिरेन मस्त. कारण न्यूयॉर्क मध्ये असं फिरणं वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. आता अमेझिंग म्हणजे कसं काय की न्यूयॉर्क मध्ये एवढी गरमी नसते. या ज्याप्रमाणे इथे इंडियामध्ये भयानक गरमी वगैरे असते तिथे न्यूयॉर्क मध्ये वगैरे तेवढी फारसी गरमी वगैरे नसते. काइंड ऑफ लाईक अ रिअली कूल वातावरण. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण बाय बाईकिंग वॉज अमेझिंग प्लेजर. तो थंडी थंडी हवा आहे आणि आपण संध्याकाळी निघायचं. संध्याकाळी 5 वाजता वगैरे 5 ते मग आपल्याला सकाळ म्हणजे दुपार पण भेटते आणि त्यानंतर रात्री पण भेटते. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट. माझी नेहमीच इच्छा आहे असं आपण करायचं आणि मी हे करीन पण. टाकू आहे का रस्त्यावरून भाऊ आपण थोडं स्वतःला भुलून पाहण्याचा प्रयत्न करू इथे की कुठे कुठे काय पेट्रोलचं वगैरे आहे. पेट्रोलचा काही प्रॉब्लेम तर नाही आहे. सो कुठून टाकायची गाडी. येऊ दे रस्ता टर्निंग वगैरे आपण पाहू इथून कसं काय आहे. तर 8 टन मला माहित आहे. सो युजली मला असं वाटलं नाही आता थोडंसं आता आपण करूनच घेऊ. ऍक्च्युली आता आपण थोडंसं पेट्रोल पाहू आपण आणि मस्त नागपूर फिरू. कारण वर्धा रोडवर ट्रॅफिक पोलीस नाही आहे म्हणजे होल नागपूरमध्ये आता ट्रॅफिक पोलीस नाही आहे आणि ऑब्विसली नसायलाही पाहिजे. रात्रीचा वेळ आहे. हू हॅज टू बी डू दॅट. सो आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपण बिलकुल छोट्या छोट्या रस्त्यावरून जायचं. ओके. आणि रेकॉर्ड करायचं हाऊ इट फील्स. जास्त स्पीडनी नाही नॉर्मल स्पीडने आपल्या 30-40 स्पीडनी जायचं आणि सगळं रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड होत आहे ना. या रेकॉर्ड होतं. अँड ओनली थिंग अबाउट नागपूर इज दॅट की नागपूर इज काइंड ऑफ लाईक अ रिअली क्लीन सिटी. या ऍक्च्युली इंदोर इज वन ऑफ इंडियाची क्लीनेस्ट सिटी आहे. बट नागपूर इज ऑल्सो गुड. या म्हणजे असं काही हे नाही. इट्स इज काइंड ऑफ लाईक रिअली ग्रेट. आपण चाललो कुठे. आपण आतमध्ये चाललोय धर. मला काहीच आयडिया नाही मी कुठे चाललोय. इट इज लाईक मी जस्ट चाललोय. अशा वेळेस कोणीतरी सोबत असायला पाहिजे ना. कोणीतरी म्हणजे की कोणीतरी सांगेल का असं आहे तसं आहे किंवा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की पूर्ण गँग पाहिजे. या 1 मॅन टीम सोबत सगळे. वैभव पेंटी 1 मॅन नाही मागे. I have no idea where I'm going. Yeah. पण मला असं वाटतं की मी ठीकठाक रस्त्यावर आहे. या म्हणजे आपण याच रस्त्याने सरळ गेलो ना तर युजली धरमपेठ पर्यंत आरामात पोहोचू शकतो.
आणि नागपूरसाठी फिरणं म्हणजे हेच एक सर्वात एक जबरदस्त आहे की मोठमोठे बिल्डिंग्स वगैरे पाहायला भेटतात. इट इज ग्रेट. या हॅव यू रिअली इमॅजिन जेव्हा तू न्यूयॉर्क मध्ये जाशील तेव्हा कसं फील करशील? तुझ्या गाडीतलं पेट्रोल सह जर खतम झालं तर तुझ्यापाशी पैसे पण नाही. यू हॅव टू फाइंड इट फर्स्ट ATM. मला माझ्या गाडीवर विश्वास आहे रे. बंद आहे, सुरू आहे. SBI काढून घेतो ते. सो ऍक्च्युली आता होल टाइम मी जोपर्यंत घरी रूमवर जात नाही तोपर्यंत मी रेकॉर्ड करत राहील. एव्हरीथिंग. मोबाईल असा खिशामध्ये ठेवीन. ऍक्च्युली होता रेकॉर्ड 12 मिनिट. सो लेट काढू दे. चाबी काढली. चाबी इज इम्पॉर्टंट. डूड ही मशीन खरंच सुरू आहे ना का नाही? नाही, यांच्यापाशी 100 रुपये नाही. 200 रुपये काढून मी यासाठी करून राहिलो ऍक्च्युली. कारण समज जर माझं गाडीचं पेट्रोल झालं खतम आणि मला पेट्रोल भरायचं आहे तर मी काय ATM पाहत बसू का तेव्हा वेळेवर? सो बेटर आहे की आपण आता राईट ना आपल्यापाशी भेटलं आहे सो ते काढून घेऊ. याच्यापाशी 200 रुपये पण नाही. आय हॅव टू फाइंड इट अनदर ATM. माहित नाही हा जेंटलमॅन मला का पण झालं. याला वाटलं का मी काय हॅकर वगैरे आहे का? हॅकर म्हणजे असं रात्री 1 वाजता 1 वाजले ना उजळले या 1 वाजता रात्री 1 वाजता ATM मध्ये काय करून राहिला? तो बेसिकचा आन्सर आहे की पैसे काढायला आलाय बा. या पण कोणाकोणाच्या वेगळ्याच कल्पना असतो की त्यांना असं वाटते की थोडं काही सिमिलियर वाटत आहे हा चौक. येस आय थिंक फाइंड इट. ATM ICICI बँक. जनरली फक्त इथे कोणी दरोडेखोर नसले पाहिजे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये दरोडेखोर आयु
पण आलोय. ₹17,000 माझ्या अकाउंट मध्ये आहे. 17,871 रुपये. सो आता नो नीड टू वरीड. येस, तर आता आपल्याला पेट्रोल पंप भेटला की आपण पेट्रोल भरून टाकू, म्हणजे आपल्याला जायला इझी होईल. सो आता इथून आपण कुठे जाऊ? आपण IT पार्कचा रोड आहे आता. हा, युजली मी जेव्हा नाही का अपडाऊन करत होतो ना नागपूरला, तेव्हा माझे क्लासेस असायचे प्रसाद कोणतरी नगर या, तर तिथून IT पार्ककडे जाण्यासाठी हाच रस्ता होता. सो मी बिलकुल सेम राईट रस्त्यावर आहे असंही म्हणू शकतो. फक्त नागपूरमध्ये प्रॉब्लेम एकच आहे यार, कुत्रे बहुतच जास्त आहे. आय डोंट नो व्हाय, बट येस. ये बात, आपण आपल्या रूम कडे आलोय. पेठ समोरचा चौक आहे किंवा शंकरनगर चौक. सो आणि वातावरण बहुत जबरदस्त आहे. I like it. Yeah, it's really great. कधी मी फालतूचही बोलतो ना, या बोलायलाही पाहिजे. या म्हणजे कसं आहे सांगू तुला, आता बोलणं फारसं आवडून नाही राहिलं. या बट कसं आहे की जेव्हा तू हा व्हिडिओ बघशील ना, त्याच्यामध्ये तू फक्त समजा जर काहीच बोललं नाही, गुपचाप व्हिडिओ सुरू आहे, तर त्या व्हिडिओला पाहण्यामध्ये काय फारसं काही इंटरेस्ट येत नाही. ऑलराईट. पण समजा जर आपण प्रत्येक मोमेंटला आपण डिस्क्राईब करत गेलो की इथे हे आहे, तिथे ते आहे, इथे मी हे करतो ते करत होतो, तर कसं आहे की नेक्स्ट टाइम व्हिडिओ पाहताना कसं वाटते की इट वॉज लाईक रिअली ग्रेट. जस्ट लाईक वी डोंट नीड टू ड्राईव्ह ऑल द वे, वी जस्ट लाईक वॉच दिस व्हिडिओ अँड फील इट दॅट वे. इथे एक टपरी असायची जिथे रात्री 3 वाजता हे लागायची. आणि राईट नाव वी आर एंटरिंग ॲट शंकरनगर चौक. आणि खूप दिवसानंतर पाहते आपलं हल्दीराम. ऍक्च्युली माझं पुराणं ऑफिस इकडेच होतं ना, PMI वगैरे, तर सगळं इकडेच असायचं. सवय झाली होती वर्षभर इथं राहून. हे इथे चायनीज वाला, इथली लस्सी, आणि मग हे इथला हा रस्ता, तर अरे बापरे खूपच झरझर होता एकदम. काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट टू वॉच ऑल दिस थिंग आफ्टर अ व्हाईल. So कुठून जायचं? रूम तर काही पाहण्याला एक तर काही आहे नाही, दुरून तर काय रूम पाहायला येते, पण आपलं ऑफिस तर पाहता येईल. ये
इथून भोले पेट्रोल पंप पासून नाही का आपण डायरेक्ट सीताबर्डीला पोहोचू, इंटरनिटी मॉल पाशी, आणि मग इंटरनिटी मॉल पासून मग डायरेक्ट घराकडे. राईट. इकडे गर्ल्स हॉस्टेल्स आहे, इथे बहुत सारे आहे. हे पण एक गर्ल्स हॉस्टेल आहे आणि समोर पण एक गर्ल्स हॉस्टेल आहे. मी युजली रात्रीची नाईट शिफ्ट मध्ये नाही का असं एकटाच फिरत होतो तिथून. बहुत मस्त वाटते फिरताना. हो, बिल्डिंग बनली. जेव्हा मी होतो ना तेव्हा ही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आता बघ कावासाकीची बिल्डिंग काय जबरदस्त बनली. ऍक्च्युली कावासाकीची नाही ही बिल्डिंग, ही बिल्डिंग फॉर समथिंग एल्स, बट ज्या कोणासाठी इट इज मच बेटर. आणि हे आहे आपलं धरमपेठचं चौपाटी असं म्हणू शकतो. वगैरे आलं ना तर काय भयानक, म्हणजे पाहण्यालाही करे बापरे. एवढं झरझर वातावरण असते का खूपच जास्त. इट इज रिअली ग्रेट. अजूनपर्यंत खतम नाही झालाय या. पण हे सारे ट्रॅफिक पोलीस वर्धा रोडवर नाही तर या दे विल बी नेव्हर एव्हर. सो राईट नाव वी आर ॲट भोले पेट्रोल पंप. इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. ऍक्च्युली हा माझा रस्ता होता. जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना तेव्हा मी ऑटोकॅडचे क्लासेस लावले होते. अटलांटा कोचिंग इन्स्टिट्यूट, तिथे माझे ऑटोकॅडचे क्लासेस होते. तर माझ्याकडे तेव्हा गाडी नव्हती, तर मी कसं खापरखेडावरून सीताबर्डी सिटी बसने येत होतो. आणि मग कसं मग ते सिटी बस इथपर्यंत सोडून द्यायची इंटरनिटी मॉल पर्यंत. तो इंटरनिटी मॉल ते भोले पेट्रोल पंप पर्यंत मी पैदल यायचो या. आणि हे पण माझ्यासाठी खूप ऍडव्हेंचरस पण होतं, बहुतच जबरदस्त. कारण हा रस्ता बहुत पॉप्युलर आहे यार या. आणि हायवे पण आहे, सो इट इज रिअली ग्रेट. हे आपली नागपूर युनिव्हर्सिटी इथे पण आहे आणि इकडे पण आहे. नाईटमध्ये ट्रॅव्हल करण्याचं अजून एक चांगलं हे आहे की ते हे नाही सिग्नल्स. पण तू विचार केलाय का, समजा जर तू न्यूयॉर्क मध्ये फिरशील आणि रात्री समजा जर सिग्नल वगैरे फॉलो नसेल केले तर ऍक्च्युली असं होणार तर नाही या. म्हणजे असं, कारण आय डोंट नो यार, मला पण नाही माहित का न्यूयॉर्क मध्ये ट्रॅफिक कसं असते आणि कशा पद्धतीनं आपण या सिच्युएशनला हँडल करू. आणि जेव्हा मी पण ऐका नागपूरवरून इथून इंटरनिटी मॉल पासून ते भोले पेट्रोल पंप जात होतो ना, तर या इंटरनिटी मॉलमध्ये नाही का जायचो विदाऊट एनी रिझन. जायचं, एक ग्लास पाणी प्यायचं आणि वापस निघून जायचं. तो जबरदस्त वाटायचं इथे, एक नंबर. इट डज फील्स रिअली गुड. अँड दिस इज वाव, बापरे.
लोकांनी पूल पाहणं काय जबरदस्त बांधलं इथे. सी सो आता इथून जायचं आता सरळ पेट्रोल पंप, पेट्रोल भरायचं आणि बॅक टू रूम. राईट. इथला पेट्रोल पंप बंद आहे. आणि मला नेहमी नाही का या वर्धा रोडवरून गाडी अशी एकदम सट्टेदारी पळवायची होती गाडी.
फायनली आपण आता घरी पोहोचून राहिलोय रूमवर आपल्या. सो हे 45 मिनिट कसे वाटले म्हणजे इट वॉज लाईक रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. या माझ्या गाडीतलं पेट्रोल थोडं कमी झालं म्हणा, पण स्टील पेट्रोल पंपपर्यंत जाऊ शकते एवढी आहे म्हणा पेट्रोल. सो इट इज रिअली ग्रेट. या रात्रीच्या वेळेस रात्री 1 वाजता ट्रॅव्हल इट्स रिअली ग्रेट. ओके थँक्यू.